स्वच्छतेचे मोठमोठे दावे करणाऱ्या मूर्तिजापूर नगर परिषद प्रशासनाचा खरा चेहरा आता उघडा पडला आहे। प्रभाग क्रमांक 9 मधील उपजिल्हा रुग्णालयात लागून असलेला मुख्य नाला गेल्या अनेक महिन्यापासून कचऱ्याने पूर्णतः चोकअप झाला असून वारंवार तक्रारी करूनही प्रशासन ढिम्म हलण्यास तयार नाही। या संदर्भात 15 जानेवारी 2024 रोजी लेखी निवेदन देऊनही आरोग्य विभागाने कोणतीही दखल न घेतल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे। आम्हाला इथं नाल्याचा त्रास आहे खूप आणि इथं डास आहेत आणि सर्प वगैरे वास येते। इथं आता कचरा वगैरे सगळं इकडे लेकरं बिमार झाले तर कोण आहे याला जिम्मेदार? आम्ही काय करावं, कुठं जावं आम्ही? तर यासाठी आमच्यासाठी आम्हाला काहीतरी सुरक्षा पाहिजे बा। समोर 14 एप्रिल आहे, अजून आमचं व्यवस्थित नाही आहे नाले। इथं सर्व रोड आमचे खराब आहेत, सगळं व्यवस्थित करून द्या, फक्त एवढी मागणी आहे आम्हाला। कोणतं नगर आहे हे? त्रिमूर्ती नगर। उपजिल्हा रुग्णालयापासून सुरू होऊन गोरक्षण संस्थापर्यंत जाणारा हा विशाल नाला सध्या कचऱ्याचे आगर बनला आहे। नाल्यात साचलेल्या घाणीमुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून डासाचे साम्राज्य निर्माण झाले आहे। या नाल्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात वस्ती असून तिथे लहान मुले आणि वृद्ध नागरिक राहतात। साचलेल्या घाणीमुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे। स्थानिक नागरिकांशी संवाद साधला असता अनेक वर्षापासून या नाल्याची नीट स्वच्छता झाली नाही। आम्ही नरक यातना भोगत आहोत, अशा संतप्त प्रतिक्रिया त्यांनी प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केल्या। घेतली नाही तर सर्वात मोठा सण माझे बौद्ध बांधव राहतात इथं सर्व, आणि त्यांची 14 एप्रिल आहे आणि हे अशा व्यवस्थेमुळे ते 14 एप्रिल कसं काय मनवणार? मोठे मोठे साप आहेत, लहान लहान लेकरं खेळतात। याची दखल CO साहेबांनी घेतली पाहिजे। SDO साहेबाला, पोलीस स्टेशनला, CO साहेबाला लेखी स्वरूपात अजून एक आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। महिना पहिले निवेदन दिलेलं आहे लेखी स्वरूपात, CO साहेबांना दिलेलं आहे, त्यांनी काही दखल घेतलेली नाही आहे। आता 2 महिने उलटून गेलेले आहे त्याच्यावर। आता मी निवेदन दिलेलं आहे कचरा फेको आंदोलनाचा। ह्या नाल्याला कमीत कमी 9 वर्ष झालेलं आहे, याची सफाई झालेली नाही आहे। पूर्ण मूर्तिजापूरचं सांडपाणी या नाल्यातूनच प्रवाहून पुढं जातो आणि काहीच प्रशासन याच्यात दखल घेत नाही आहे। वारंवार सांगूनही काही यांनी दखल घेतलेली नाही आहे। आता मी कचरा फेको आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। ज्या तारखेचा मी आंदोलनाचा इशारा नगरसेवक गप्पू शर्मा यांनी या प्रश्नी पाठपुरावा करताना सांगितले की आम्ही जानेवारी महिन्यात मुख्याधिकारी आणि आरोग्य विभागाशी प्रत्यक्ष चर्चा केली होती, मात्र 2 महिने उलटूनही एकही अधिकाऱ्याने याकडे लक्ष दिले नाही। संपर्क साधला असता अधिकारी केवळ टोलवाटोलकी करत आहेत। नगर परिषदेचा प्रशासकीय कारभार अत्यंत सुस्त झाला असून जनतेच्या मूलभूत सुविधांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे। येत्या 14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होणार आहे। या नाल्याजवळ त्रिमूर्ती बुद्ध विहार असून जयंती उत्सवासाठी येणाऱ्या अनुयायांना या दुर्गंधीचा सामना करावा लागणार आहे। यामुळे समाज बांधवांच्या भावना दुखावल्या जात आहेत। गप्पू शर्मा यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की येत्या काही दिवसात जर या नाल्याची पूर्ण स्वच्छता झाली नाही तर त्रिमूर्ती नगर येथे आमरण उपोषण करण्यात येईल। इतकेच नव्हे तर नगर परिषद प्रशासकीय इमारतीमध्ये कचरा फेको आंदोलन छेडले जाईल। आमच्या इथं पूर्ण पावसाळ्यामध्ये आणि इथं रहिवासी आहेत, या नाल्याच्यानं आम्हाला खूप तकलीफ आहे आणि लहान लहान मुलं इथं खेळतात आणि इथं मोठे मोठे साप आहेत आणि इथं तकलीफ म्हणजे भरपूर इथं हे आहे, समस्या आहे। त्याच्यासाठी आमचे प्रभाग क्रमांक 9चे मनोज शर्मा, गंपू शर्मा हे नगरसेवक आहेत, यांनी निवेदन दिलं आहे। त्यानंतर 2 वेळा दिला आहे, त्यानंतर त्यांना काही दखल घेतली नाही। त्याच्यानंतर यांनी काही दखल नसेल घेतली तर आम्ही आंदोलन करू आणि नगरसेवकासोबत आम्ही नगरपालिकामध्ये सगळं महिला मंडळ आणि आंदोलन करू आम्ही। या दरम्यान उद्भवणाऱ्या परिस्थितीला सर्वस्वी नगर परिषद प्रशासन जबाबदार राहणार असेल। एकीकडे शहरात विकासाच्या गप्पा मारल्या जात असताना दुसरीकडे उपजिल्हा रुग्णालयासारख्या संवेदनशील ठिकाणचा नाला साफ न होणे हे प्रशासनाचे मोठे अपयश मानले जात आहे। आता मुख्याधिकारी यावर काय पाऊल उचलतात याकडे संपूर्ण मूर्तिजापूरकरांचे लक्ष लागले आहे। ज्वालादीप न्यूज करिता विशाल सावळे, मूर्तिजापूर।